नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील महत्त्वाची बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बोरद ग्रामपंचायतीतील रिक्त असलेल्या 2 सदस्य पदांसाठी पोटनिवडणुकीची प्रक्रिया रंगात आली आहे. प्रभाग क्रमांक 1 आणि प्रभाग क्रमांक 5 मधील अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव असलेल्या प्रत्येकी एका जागेसाठी ही निवडणूक होत आहे. 28 एप्रिल 2026 रोजी मतदान पार पडणार आहे. तहसीलदार दीपक धिवरे यांनी याबाबत अधिसूचना जारी केली आहे. मुंबई ग्रामपंचायत निवडणूक नियम 7(1) अन्वय हा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी बोरद मंडळ अधिकारी मिथुन एम राठोड यांची नियुक्ती करण्यात आली. अर्ज दाखल करण्याची 7 ते 13 एप्रिल दरम्यान मुदत होती, तर 15 एप्रिल रोजी अर्जांची छाननी करण्यात आली होती. 17 एप्रिल रोजी माघारीची अंतिम मुदत संपली असून एकाही उमेदवारानं माघार घेतलेली नाही. यामुळे दोघंही प्रभागांमध्ये प्रत्येकी 3 उमेदवार रिंगणात उतरले असून तिरंगी लढत लढणार आहे. प्रभाग क्रमांक 1 मध्ये दत्तू मोहन ठाकरे, बैसिंग तुमड्या पवार आणि मंगलसिंग गुलाबसिंग चौहान हे उमेदवार निवडणूक लढवित आहेत, तर प्रभाग क्रमांक 5 मध्ये इंदिरा मंगलसिंग चौहान, कालूसिंग गुलाबसिंग पवार आणि सीताराम मनोहर ठाकरे हे उमेदवार रिंगणात उतरले आहेत. दोनही प्रभागात नोटाचाही पर्याय उपलब्ध राहणार असल्याचं निवडणूक अधिकारी तथा मंडल अधिकारी मिथुन राठोड व सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा ग्राम विस्तार अधिकारी विजय पाटील, तलाठी प्रदीप वसावे यांनी सांगितलं असून ते या निवडणुकीचं कामकाज पाहत आहेत.